उपराजधानी नागपुरात 17 मार्चला हिंसाचार झाला। त्यावरून शेकडो आरोपींना ताब्यात घेण्यात आलं। आता या हिंसाचाराबाबत नवी धक्कादायक माहिती समोर आली। हिंसाचार घडण्याआधी नागपुरात एका व्यक्तीने चुकीचे मेसेजेस आणि व्हिडिओज व्हायरल केले आणि त्यामुळे काही तासातच जमाव संतप्त झाला। पाहुयात हिंसाचाराआधी नेमकं काय घडलं होतं नागपुरात। नागपूरचा हिंसाचार कसा पेटला, कधीपासून आणि कसे पसरवले मेसेजेस। नागपूर हिंसाचाराची महत्त्वाची माहिती समोर। नागपुरात झालेल्या हिंसाचारात पोलिसांनी आतापर्यंत 113 संशयित आरोपींना ताब्यात घेतलंय। अनेक पोलीस ठाण्यात गुन्हेही दाखल करण्यात आलेत। या हिंसाचाराच्या मुळाशी कोण आहे ते शोधण्यासाठी पोलिसांचा तपासही सुरू आहे। महत्त्वाचं म्हणजे हा हिंसाचार होण्यास कारणीभूत ठरलेले मेसेज आणि व्हिडिओ तपासण्याचं काम सायबर पोलिसांच्या 5 टीम करतायत। त्यातून जी माहिती समोर आली ती अत्यंत धक्कादायक आहे। सोशल मीडियावरून अफवेचे मेसेजेस फिरवले गेले। यूट्यूबर मोहम्मद शहजादने अफवेचे व्हिडिओ पसरवले। तासाभरात हजारो लोकांना मेसेज व्हिडिओ पाठवण्यात आले। आमची एक इन्स्ट्रक्शन राहील की असे कुठलेही तुम्ही यूट्यूबवर रील्स किंवा व्हिडिओज प्रसारित करू नये ज्याच्यामुळे दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊ शकतोय किंवा एखाद्याची प्रतिष्ठेला धक्का पोहोचू शकतोय। असे जे लोक आहेत त्यांचे सगळ्यांवर आमची नजर आहे। हे सध्या आम्ही तुम्हाला सांगू शकणार नाही। आमची जी वेगळी टीम त्याच्यावर काम करते आणि काही यूट्यूबर्सवरही आम्ही कारवाई केलेली आहे। नागपूर पोलिसांनी ताब्यात असलेल्या आरोपीचे मोबाईल जप्त करून संपूर्ण डेटा तपासला। त्यातून चुकीच्या माहितीचे मेसेज आणि व्हिडिओ व्हायरल करण्यात आल्याचं पुढे आले। त्यामुळे नागपूरचा हिंसाचार हा पूर्वनियोजित कट होता। या फडणवीसांच्या दाव्याला बळ मिळतंय। काय म्हणाले होते फडणवीस तेही पहा। त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हा दंगा भडकवण्याकरता त्या ठिकाणी मदत केलेली आहे। त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे। जवळपास 68 पोस्ट या आतापर्यंत आयडेंटिफाय होऊन डिलीट झालेल्या आहेत आणि त्यांच्यावर कारवाई झाली आहे। नागपूर असो की कोणतंही ठिकाण, हिंसाचार होणं हे चुकीचंच। त्यामुळे नागपुरातील हिंसाचार करणाऱ्यांना आणि अफवा पसरवणाऱ्यांना अशी अद्दल घडवायला हवी की पुन्हा अशी चूक करण्याची कुणाची हिम्मत व्हायला नको। ज्ञानेश्वर पवार, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।